हॅलो गाईज, मी प्रतीक्षा. आज मी बनवणार आहे मुरांबा. मुरांबा बनवण्यासाठी मी 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर माझ्या ह्या माहेरून आमच्या घरच्या कैऱ्या आहेत आणि केशर आंब्याच्या कैऱ्या आहेत. तर कैऱ्या घ्यायच्या, एकदम मस्त स्वच्छ करून घ्यायच्या. कैऱ्यांना धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना कोरड्या करून घ्यायच्या. एकदम स्वच्छ, पाणी राहिलं नाही पाहिजे, एकदम स्वच्छ करून घ्यायच्या. मग त्याचे देठ काढून घ्यायचे. सगळ्याचे देठ काढून झाले की मग कैरीची साल काढायची. या केशर आंबा असल्यामुळे ह्या कैरीची साल खूपच हार्ड आहे, काढायला खूप त्रास झाला ह्या कैऱ्यांची साल. तुमच्याकडे जर छोट्या कैऱ्या असतील ना तर तुम्ही त्या कैऱ्या घ्या, त्या कैऱ्यांची साल काढायला एवढा त्रास होत नाही. ही खिसणी मी मिशोवरून घेतलेली आहे. तर हे खिसणीची प्राईस आहे 135 रुपये. तर त्या मानाने क्वालिटी खूप छान आहे, 10/10 आहे. आणि सगळ्या प्लेटला धार पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी कैरी कापली जाते आहे. ही किती छान अशी खिसली जाते आहे आणि खूप छान असं खिस लांब लांब पडतो आहे. ह्याचा असं छोटे तुकडे वगैरे होत नाही आहेत. खूप लांब आणि छान खिसणी आहे, तुम्ही पण घेऊ शकता. आणि सगळ्या खिस असा 1-1.5 किलोपर्यंत माझा खिस सगळा झाला होता. हा 1.5 किलो भरला होता. आणि कपचं मेजरमेंट केलं तर एक 7-8 कप, 6-7 कप भरले होते हे. आणि खिस आधी छान असा परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात गूळ घालायचा. तर आपण 7 कप किस आहे तर आपण ह्याला 3 कप असा गूळ घालणार आहोत. कोणी कोणी म्हणतं की सगळ्याला सगळं घालायचं, पण नाही, निम्म्याला निम्मा घालायचा. खूप छान होतो आणि वर्षभर टिकतो हा किस. आणि तुम्हाला वाटत असेल हा गूळ थोडा मोठा आहे, पण नाही, हा मेल्ट होऊन जातो. आणि एकदम गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, अजिबात वाढवायची नाही, नाही तर खालून करपला जाईल. तुम्ही पाहू शकता मी 3 कप असा गूळ घातलेला आहे. आणि झाकण ठेवून एक 4-5 मिनटं ठेवलं की त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं. आणि पाणी सुटलं की परत झाकण ठेवायचं, 5-10 मिनटं परतू द्यायचं, परत त्याला पाणी सुटतं. असंच मला जवळजवळ 30 ते 35 मिनटं लागले पूर्ण खिस परतून घ्यायला, पूर्ण मुरांबा व्हायला. तर तुम्ही पाहू शकता मी स्टेप बाय स्टेप, तुम्ही त्याला झाकण ठेवा, परतून घ्या, त्याला हळूहळू पाणी सुटतं. पूर्ण गूळ हा वितळून जातो त्याच्यात. त्याला लय बारीक करायची काही गरज पडत नाही. हा खिस तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल त्याच्यात जर ठेवला तर हा वर्षभर टिकतो. जर तुमच्याकडे स्टील वगैरे असेल तर हा वर्षभर टिकतो, पण त्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. तर तुमच्याकडे काचेची असेल तर तो बाहेरही राहतो. जर स्टील असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही बघू शकता की ते आता जवळजवळ 30 मिनटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी ह्याला थिकनेस आलेली आहे आणि चांगल्यापैकी हा परतत आहे. हा आता तयारच झालेला आहे. तर तयार झाल्यानंतर पूर्ण हा थंड होऊ द्यायचा आहे. गरम हा भरायचा नाही आहे आपल्याला. पूर्ण थंड, हाताला आपण खाऊ शकतो इथपर्यंत हा थंड झाला पाहिजे. आणि नंतर त्याला आपण ह्याच्यात भरू शकतो. तर माझ्याकडं काचेची बरणी वगैरे नाही आहे, तर मी स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हा वर्षभर टिकतो. तुम्हीही नक्की करा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.